नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका अ, रशियन लेखकाची गोष्ट सांगणार आहे की लेखक म्हणण्यापेक्षा रशियन पर्यटक ज्यांनी भारताला भेट दिली होती, जो पहिला रशियन माणूस ज्यांनी भारत भूमीवर आपलं पाऊल ठेवलं. अशा ह्या एका रशियन माणसाची मी तुम्हाला गोष्ट सांगते. त्या पहिल्या रशियन माणसाचं नाव आहे अफानासी निकितीन. अफानासी निकितीन हा 15व्या शतकात साधारण 1450च्या आसपास तो पहिल्यांदा भारतामध्ये आला. तो कसा आला भारतामध्ये? तर तो रशियाच्या त्वेर नावाच्या एका गावामध्ये राहत होता. त्या गावामध्ये ते गाव खूप सुंदर होतं आणि त्या गावामध्ये 2 नद्या होत्या. नद्यांचा संगम होता. ज्या नद्या पुढे वोल्गा नदीला व्होल्गा लाल झाली नावाचं पुस्तक तुमच्यापैकी काही जणांनी वाचलं असेल. तर ती वोल्गा नदीची प्रचंड मोठी वोल्गा नदी आहे. त्या नदीला जाऊन त्या 2 छोट्या नद्या मिळत होत्या. आणि हे जे गाव होतं हे व्यापारी केंद्र होतं. तिथे रोज व्यापारी लोकांची उठक बैठक असायची आणि त्याच्यामध्ये त्यांच्या चर्चा व्हायच्या. त्या चर्चांमध्ये सगळ्या व्यापारी हिंदुस्थानबद्दल खूप चांगलं बोलायचे की हिंदुस्थानची माणसं खूप चांगली आहेत, हिंदुस्थानची संस्कृती खूप छान आहे. आणि इतक्या वैभवाबद्दल ते बोलत असेल की हा जो माणूस आहे, रशियन माणूस अफानासी निकितीन, ह्याला ते स्वप्नच पडायला लागलं की मला कधीतरी हिंदुस्थानला भेट द्यायची. आणि एके दिवशी त्याच्या मनाने उचल खाल्ली आणि तो हिंदुस्थानच्या भेटीला निघाला. स्वतःची छोटीशी नाव घेतली, अशी गोल पत्र्यासारखी, जी तुम्हाला पिठापूर किंवा कुरवपूरला दिसते, छोटीशी अशी गोल नाव, तशा टाईपची त्यांनी ती नाव घेतली आणि तो सरळ निघाला नदीतून. मग तो व्होल्गामध्ये शिरला आणि तिथून पुढे समुद्रामध्ये त्याची नाव निघाली आणि तो अ, 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 नाव वलवत वलवत तो कुठे येऊन पोचला, तर जी आर्मेनियाची जी आजची राजधानी आहे बक्कू नावाची, त्या गावामध्ये तो येऊन पोचला. ते पण खूप मोठं व्यापारी केंद्र होतं. तिथे तो काही दिवस राहिला. तिथे त्याला काही पर्शियन लोक मिळाली, आणखीनही काही माणसं भेटली आणि त्यांच्या चर्चेमधून त्याला एक कळलं की हिंदुस्थानमध्ये घोडे नाहीत मिळत. बाकी सगळं वैभव खूप आहेत, पण घोडे नाहीत आणि त्या लोकांना घोड्यांचं आकर्षण आहे. मग त्याने ठरवलं, तो व्यापारीच होता मनाने, तरी तिथेच एक घोडा विकत घेतला आणि आपल्या नावेमध्ये टाकला. आधीच ती नाव एक छोटीशी, किती त्याच्यामध्ये बसणार बसून, पण तरी त्यांनी ती रेस घेतली. घोड्याला त्या नावेमध्ये कसं तरी बसवलं आणि तो आणि घोडा असे एकटे करत नाव वलवत वलवत तो आला. आणि तो भारताच्या भूमीला त्यांनी तो कधी पोचला, तर 6 महिन्यांनी जवळजवळ 3 महिने तो पोचला तो कुठे? रेवदंड्याजवळच्या अलिबागजवळ एक चौल म्हणून गाव आहे, रेवदंड्याच्या समुद्रकिनारी तो पोचला. आणि ती भूमी पाहून तो इतका खुश झाला. तिथल्या लोकांनी त्याचा खूप आदर सत्कार केला. इथला पाहुणचार हे त्याला सर्वात आवडलेली गोष्ट आहे की सगळी लोक इतकी चांगली आहेत. आलेल्या पाहुण्याला देवासारखी किंमत देतात, मान देतात, सन्मान देतात. इथली संस्कृती, इथले सण, मंदिरं, इतक्या जागांना त्यांनी भेट दिल्या. कर्नाटकमध्ये गेला, उत्तर हिंदुस्थानमध्ये गेला, महाराष्ट्रामध्ये राहिला. महाराष्ट्रामध्येच तो अलिबागजवळ उतरला होता, खूप दिवस राहिला. आणि इतका या भूमीच्या प्रेमात पडला की त्याला इथून जावंसं वाटत नव्हतं. आणि तो ना, जी जी गोष्ट बघायचा, अभ्यासायचा, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. असं त्यांनी 3 वर्ष संपूर्ण हिंदुस्थान तो फिरला. आणि पण त्याचं आपल्या स्वतःच्या भूमीवर, गावावरही खूप प्रेम होतं, कारण ते सुंदर छोटंसं गाव, टुमदार गाव, नदी किनारी वसलेलं, 2 नद्यांच्या मध्यभागी रचलेलं असं ते गाव. तर त्याला त्या गावाचंही प्रेम होतं. आणि तो 3 वर्षांनी तो परत आपल्या भूमीला गेला. पण इथून जाताना तो इतका कृतज्ञ होता या हिंदुस्थानबद्दल, हिंदुस्थानच्या संस्कृतीबद्दल, माणसांबद्दल. तो भरभरून बोलला, तो भरभरून त्यांनी लिहिलं. आणि तिथे गेल्यानंतर आजही त्याचं ते पुस्तक एक तिथे आहे, प्रसिद्ध आहे. 3 समुद्रांचा प्रवास, 3 समुद्रांची सफर, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि असं म्हणतात की रशियामध्ये ते पुस्तक आजही खूप प्रसिद्ध आहे. आणि त्या माणसाचं, ज्या पहिल्या रशियन माणसाने भारत भूमीवरती पाऊल ठेवलं, असा तो अफानासी निकितीन, ज्या माणसाने भारताचं खूप कौतुक केलंय, त्या माणसाचा पुतळा चौलच्या रेवदंड्याच्या एका शाळेमध्ये, तेंडुलकर शाळेमध्ये तो ठेवलेला आहे. त्यांनी बांधलेला आहे तो पुतळा. तुम्हाला जर मी काही अजून तो बघितलेला नाही, पण तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर तुम्ही नक्की जा, बघून या की आपल्या भूमीबद्दल
परकीय लोकंसुद्धा किती छान बोलत होती, किती त्यांना या आपल्या देशाचं आकर्षण होतं, इथल्या संस्कृतीतलं, इथल्या वैभवाचं किती आकर्षण होतं. तुम्हाला कशाबद्दल आकर्षण आहे? तुमच्याकडे हे एवढं साहस आहे का की कुठल्या तरी दुसऱ्या भूमीवरती छोट्याशा नावेमधून जाण्याचं साहस त्या काळात त्यांनी दाखवलं. आज आपल्याकडे इतके उपलब्ध आहेत गोष्टी, अशा असताना सुद्धा आपल्यापैकी किती जणांमध्ये हे साहस आहे? शिकण्यासारखी आहे ना गोष्ट. तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा. नमस्कार.